नाशिकमध्ये उमेदवार गोकुळ गीतेंचं बंड अखेर थंड होण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये मंत्री उदय सामंत आणि गोकुळ गीतेंमध्ये चर्चा सुरू आहे। मंत्री गिरीश महाजन देखील या बैठकीमध्ये पोहोचतायत। गोकुळ गीते शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाठिंबा देणार का या प्रश्नाचं उत्तर आता काही वेळातच आपल्याला मिळेल। बैठकीनंतर गीते सामंत महाजनांची एक पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर आत्ता माझ्यासोबत आहेत। किरण, बैठकीत चर्चा सुरू आहे आणि निर्णायक तोडगा निघेल असं म्हटलं जातंय, काय वाटतं? अगदी सुरुवातीपासूनच नाशिक विधान परिषदेची ही जागा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर ही जागा शिवसेनेला सुटल्यानंतर भाजपकडनं अनेक लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेली होती। भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते या दोघांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गणेश गीतेंची समजूत काढल्यानंतर गणेश गीतेंनी ऐन वेळेस अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं आपण बघितलेलं आहे। पण गोकुळ गीते यांनी मात्र आपली उमेदवारी कायम ठेवून हे निवडणूक लढण्यावरती ठाम राहिले। खरं तर मागच्या काही वर्षांमध्ये जे महायुतीचे उमेदवार आहेत, नरेंद्र दराडे हे मागच्या वेळेस पण आमदार होते, त्यांनी मतदारांचं काम केलं नाही। मतदार हे नरेंद्र दराडे यांच्यावरती नाराज आहेत, अशा पद्धतीची भूमिका घेत गोकुळ गीते हे निवडणूक लढण्यावरती ठाम राहिले। पण काल या सगळ्या संदर्भात हे गोकुळ गीते, गणेश गीते, उदय सामंत आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये मुंबईमध्ये एक बैठक पार पडली। मागच्या काही दिवसांपासून महायुतीचे जे मंत्री आहेत गोकुळ गीते यांची समजूत काढत आहेत आणि आपली उमेदवारी मागे घेऊन जे महायुतीचे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न करत होते। आणि त्या संदर्भात काल मुंबईमध्ये सुद्धा एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर काल उदय सामंत यांनी काहीतरी सकारात्मक हे मार्ग निघेल आणि उद्या नाशिकमध्ये घोषणा करू अशा पद्धतीची प्रतिक्रिया काल उदय सामंत यांनी मुंबईमध्ये दिलेली होती। आणि त्यानंतर काल रात्री उशिरा गिरीश महाजन हे नाशिकमध्ये दाखल झाले। आज सकाळी मंत्री उदय सामंत हे नाशिकमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर उदय सामंत अगदी काही वेळापूर्वी हे गीते बंधूंच्या घरी दाखल झालेला आहेत। आता जे उदय सामंत, गणेश गीते आणि गोकुळ गीते आणि काही शिवसेनेचे नेते आहेत यांच्यामध्ये एक बैठक ही आता सुरू झालेली आहे। आणि त्याच पद्धतीने मंत्री गिरीश महाजन सुद्धा काही वेळानंतर हे गणेश गीते यांच्या घरी दाखल होणार आहेत आणि त्यानंतर आणखीन एकदा हे गीते बंधू आणि मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स घेतलं जाईल आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अधिकृत जी भूमिका आहे ते गीते बंधू मानतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। खरं तर गोकुळ गीते आपली उमेदवारी मागे घेऊन हे नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देतात का हेही बघणार आहे, हेही पाहावं लागणार आहे। आणि त्याच पद्धतीने काल त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती, मी ही निवडणूक मागे घेणार नाही, मी निवडणूक लढण्यावरती ठाम आहे। अगदीच महायुतीच्या नेत्यांनी जर माझी समजूत काढण्याचा प्रयत्न दिला किंवा काही आश्वासन दिलं तर मी फक्त प्रचार जी एकूणच यंत्रणा आहे ते प्रचार करणार नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया काल गोकुळ गीतेंनी दिलेली होती। त्यामुळे आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नेमकं काय होतं आणि गीते बंधू काय भूमिका मांडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, आपण दिलेल्या विस्तृत माहिती।